चला अंपायर दोन्ही पंच मात्र लगेच जायचं, मॅच लगेच स्टार्ट करून घ्यायचे. चला आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या, 12वे खेळाडू प्लीज, 12वे खेळाडू या. पवार वॉरियर्स 12वा खेळाडू, समायरा फायटर्स 12वा खेळाडू प्लीज या. समायरा आणि पवार वॉरियर्स 12वा खेळाडू आपण यायचं या प्लीज प्लीज. चला दोन्ही संघाचे 12वे, तुमचे मोजून 11च आहेत का? वा 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 काय. चला ठीक आहे, चला जाऊयात मॅचकडे, जिथे मायक्रोफोनवरती अजित असेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच किरण सर. एका पाटण तालुक्याचा गोडाबाज आपल्या कानापर्यंत पोहोचला. आणि मात्र आपल्या सामन्याकडे वळायचं, सुनील साळगावकर सारखा फलंदाज मैदानावरती उतरलाय. एका बाजूला संकेत तर दुसऱ्या बाजूला सुनील साळगावकर. तर एक फेवरेट प्लेयर म्हणून ओळखलं जाणार एक पाटण तालुक्याची शान. पहिला चेंडू दुर्गेशचा, इथे मात्र लॉफ केलाय, लॉफ्ट ॲट इट, चेंडू जाईल आवाक्याच्या बाहेर. मस्तक पे दुर्गेशवरती मोठा हल्ला, मात्र संगीतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी इट इज कडक येतोय संगीतच्या बॅट मधून. एक मोठा फटका पुन्हा एकदा. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक जाव सहज रीतीने कंप्लीट झालाय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. एम एस धोनीची आठवण करून दिली आहे. एक चेन्नई सुपर किंग हिचा एक कर्णधार म्हणून ओळखला जाणारा, एक मोठा एसटी रक्षक म्हणून ओळखला जाणारा एम एस धोनी. 7 नंबर लॉस ऑफ द विकेट. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. तर सायकेंडला सुनील साळगावकर, पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा. सायकेंडला पाहतोय आपण सुनील साळगावकर. नवी मुंबई बसून मात्र 300 किलोमीटरचा प्रवास करून तो गावावरून नवी मुंबई मध्ये येतो. तर काय येतो आता मात्र बॅटीतून तो उत्तर दाखवेल. पुन्हा एकदा इथे हलक्याने पंच करायचा होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, चेंडू निर्धाव जातोय. तर संकेतने सलग जर 3 षटकार लगावले तर त्याचे वडील अनिल लोहार यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. संकेत संधी भेटले तुला, तर संधीचं सोनं कर. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला आहे, चेंडू जातोय दुर्गेशच्या हातामध्ये. मात्र पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मोठा धमाका आला, त्यानंतर कुठेतरी 2 चेंडू निर्धाव हाताळले. तर खरंच कौतुक करेल, तुम्ही जर देखील मला षटकार मारला असेल तर मी देखील माझ्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र उत्तर देतोय मैदानावरती दुर्गेश. तर सायकेंडला सुनील साळगावकर स्टँड बाय ह्या फलंदाजाचा बॉलिंग मार्क वरती. फुल टच चेंडूचा समाचार घेतलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. दूरवरून जातोय तोपर्यंत आउटफील्ड कुठेतरी खराब पाहतोय. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा संकेतचा कॉल होताय, मात्र नाकारलाय. आणि चेंडू मैदानावरती आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू 8 धावा, 8 स्कोर फॉर लॉस ऑफ द 0 विकेट. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. सायकेंडला आपण संकेत पाहतोय, तर नॉन सायकला सुनील साळगावकर. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दुर्वेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, त्याच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक येतोय. दूरवरून एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेत कॉल, मात्र एकच धाव. डायरेक्ट हिटची संधी, एकच धाव असेल. तर मॅन ऑफ द मॅच तब्बल 3 षटकार ठोकले, तर अनिल लोहार यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक आपल्या मुलाच्या नावावरती असेल. तर 3 षटकार ठोकावे लागतील संकेतला. आणि स्ट्राईक एंडला आपण आता संकेतला पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालंय, अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 4 षटक मैदानावरती हाताळावे लागतील. तर गोलंदाजी मार्क
टी राखा म्हणून ओळखलं जाणार एक सतत आम्हाला घेऊन चालणारे एक मोठे व्यक्तिमत्व, मात्र समालोचक म्हणून ओळखलं जाणार किरण मस्कर सर, एक मोठा आवाज त्यांच्या वाणीतून, त्यांच्या परिवर्तनातून आपल्याला पाहायला मिळतो. खरंच एक मोठं समालोचक म्हणून ओळखलं जाणारं एक मोठं व्यक्तिमत्व आमच्या पाटण तालुक्याला लागलंय, आमच्या पाटण विभागामध्ये, आमच्या गावामध्ये, आणि गावामध्ये तर सगळ्या नवी मुंबईमध्ये देखील एक मोठं नाव आहे. तर आपण सामन्याकडे वळूया. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार आहे. हाफ ट्रॅकर होता, हलक्यात आणि पंच केलाय, दिशा दिले, तोपर्यंत सेक्रेक्ष दूरवरून आलाय. एक धाव कंप्लीट झाले. मात्र एक धाव कंप्लीट झाले. स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर आतापर्यंत 10 धावा, सॉरी 10 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ द 0 विकेट. कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळत नाही. सुनील साळगावकर सारख्या फलंदाजाला इथे शांत ठेवण्यात आलाय. मात्र तो जर पेटून उठला तर मात्र धावफलक मात्र आपल्याला मोठ्या या आकड्यावरती पाहायला मिळेल. मोठी संख्या, मोठा आकडा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मी म्हटलं होतं चेंडू हवेमध्ये हेलिकॉप्टर उडवलाय. सेकरक्षक तिथे तैनात असेल. इथे कॅचची संधी, कोणतीही चुकी होणार नाहीये. गुडघ्यावरती बसून झेल पकडलाय. ऑर्डर कॅच. इथे मात्र सुनील साळगावकर फलंदाज मात्र तर सारांश जातोय मैदानामध्ये. एक मोठं नाव, एक भगवा चषक मध्ये आपल्या नावावरती कूलर केला होता तोच फलंदाज जातोय मैदानामध्ये. खरंच नवी मुंबईमध्ये त्याच्या बॅटीमधून एक मोठे फटके आपल्याला कुठेतरी बॅकफुटला आता संघ पाहायला मिळतो होता. चेंडू जातोय कुठेतरी पायावरती जाऊन आदळतोय, पण एकच धाव सहजरीतीने कंप्लीट केले. अजूनही मात्र आशा असेल फलंदाज संजय देसाई साहेबांना, आशा असेल. तर स्ट्राईक एंडला आपण पाहायला गेलं तर संकेत, तर नॉन स्ट्राईकला सारांशला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दीपक दादा पुन्हा पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका आहे. फुल टच चेंडूचा समाचार घेतलाय. सेकरक्षक तैनात असेल. दुर्वेश इथे मात्र उचली फेकी करेपर्यंत एकच धाव सहजरीतीने कंप्लीट झाले. खरंच सुंदर असं सेकरक्षण केलंय. दूरवरतून आला चेंडू, जसं हातामध्ये घेतला आणि तितक्याच वेगाने मात्र चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन सोपवला. तर सायकेनला पुन्हा सारांशला पाहतोय. नॉन स्ट्राईकला संकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क. हाफ ट्रॅकर मात्र कुठेतरी संधी घेता आली नाहीये. एसटी रक्षक स्वतः जातोय. कोणतीही चुकी होणार नाहीये. लागलाय तो दुसरा धक्का मैदानावरती. बॅक टू पवेलियन. सारांश हे समाप्त झाले. लागलाय तर कुठेतरी मोठे धक्के पाहायला मिळाले. सारांश सारखा खेळाडू, सुनील साळगाव सारखा खेळाडू मात्र मैदानाच्या तंबूच्या दिशेने परतला. खरंच कुठेतरी बॅकफुटला संघ गेला. तर आता मात्र उमेश गेलाय सायगेनला. हेमंत, तर हेमंतनी जर 3 षटकार मारले तर सागर भुवेकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तर संकेतसाठी तर तब्बल 5000चं लागलंय. हाफ ट्रॅकर होता, संधी घेती आली नाही. हलक्या हाताने पंच केला. एक धाव कंप्लीट झाले, कारण संकेतकडे स्ट्राईक ठेवावी लागेल. संकेतमध्ये देखील तितकाच दम आहे. संकेतच्या मनगटामध्ये तितका दम आहे. जसा चेंडू बॅटवरती येतो तसा चेंडू लाईनच्या बाहेर जातो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण संकेतला पाहिला. तर सायकेनला हेमंत, नॉन सायकला संकेत. तर आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 षटकांचा सामना अजूनही 18 चेंडू हाताळावे लागतील. तर हेमंतने 3 षटकार ठोकले बॅक टू बॅक. तर तब्बल 1000चं पारितोषिक असेल सागर भुई यांच्याकडून. त्यांचे बंधुराजे आपल्याला त्यांनी आतापर्यंत माहिती कळवले, छोटे बंधुराजे आहेत त्यांच्या. मात्र 3 षटकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र हेमंतच्या नावावरती पाहायला मिळेल. आता मात्र संघाचा कर्णधार आपण पाहतोय दुर्गेश येतोय.
मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी पावाबाईचं षटक समाप्त झालंय. अजूनही 18 चेंडू मैदानावरती हाताळावे लागतील. तर सायकेनला हेमंत, नॉन सायकला आपण संकेतला पाहतो गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज दुर्गेश पहिल्याच पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि तोच आता पुन्हा एकदा तिसरे षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. इथे मात्र सरळ स्ट्रेट बॅट केलेला आहे. तिथे शेकरक्षक दूरवरून येतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे मात्र एकच धाव. कुठेतरी या शेकरक्षकाचं कौतुक करेल मात्र सुनील साळगावकर कुठेतरी सुंदर असा झेल घेतला, गुडघ्यावरती बसला आणि ती जर झेल या शेकरक्षकांनी जर सोडली असती तर मात्र महागात पडलं असतं. तर हेमंतीने 3 षटकार मारले तर तब्बल 1000चं पारितोषिक खरंच सचिन कडून असेल, कारण फुल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र तो खालीच राहिलाय. चेंडू एकच धाव कंप्लीट झाल्या. कुठेतरी लो स्कोरिंग मैदानावरती पाहायला मिळते. सुनील साळगावकर आउट झाला. त्यानंतर सारांशची खेळी समाप्त झाली. सारांशला कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू भेटला. बॅटची एज घेतली आणि मात्र चेंडू हातामध्ये जाऊन सोपवला यष्टीरक्षकच्या. तिथे जर मोठा फटका खेळला असता, श्रावणाची बॅट जर तापली असती ना तर मोठे फटके पाहायला मिळाले असते. हाफ ट्रॅकर होता. चेंडूची लाईन कुठेतरी आतमध्ये भरकटले. तर आतापर्यंत पाहायला गेलं तर चेंडू मैदानावरती झालेत ते 3 चेंडू झाले. तर 3 चेंडू धावफलक पाहायला गेलं आतापर्यंत 15च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दुर्गेश बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा केला आहे. दूरवरून दीपक दादा येत आहेत. एक धाव कंप्लीट झाले. अजून एक मात्र संकेतला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक असेल तर कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळतील. तर जेव्हा आपण मैदानामध्ये खेळतो, जेव्हा आपण मैदानावरती खेळतो तेव्हा आपण मैदानावरती बॅटिंग करतो तर तेव्हा समजतं आपण काय असतो. तर स्ट्राईक संकेत, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहायला गेलं तर हेमंत आहे. तर पहा सुंदर असं प्रेक्षक येणारे क्रिकेट रसिकांचं संध्याकाळचं वातावरण, एक सुंदर असं वातावरण. खरंच कौतुक करेल दुर्गेशचं. अतिशय वेगाने चेंडू हाताळला. यॉर्कर चेंडू मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढला आणि चेंडू जातोय निर्धाव. ते एकच धाव येते या चेंडूवरती. खरंच कौतुक करेल. अतिशय वेगाने चेंडू हाताळला. बॉल खूप मात्र खरंच कौतुक करायला गोलंदाज दुर्गेशचा. आतापर्यंत धावफलक पाहायला गेले तर 17च्या घरात 70 ABDVची आठवण मैदानावरती करून देतो आपल्याला संघ. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता कुठेतरी मात्र षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 12 चेंडू मैदानावरती हाताळावे लागते. तर मग विनंती असेल दोन्ही संघाला स्पीडअप घ्यायचंय. 12 चेंडू आपल्याला अजून मैदानावरती हाताळायचंय. संध्याकाळचं वातावरण झाला. तो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवम सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ना वंदन करून आपण समालोचक पाहायला मिळते आपल्याला. मात्र संध्याकाळचं वातावरण सुंदर वातावरण, हवा देखील तितकीच आपल्याला पाहायला मिळते. खरंच सुंदर असं गावचं वातावरण मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मोठा फटका येतोय. तिथे शेकरक्षक तैनात असेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो झालाय. कुठेतरी आउटफील्ड खराब पाहायला मिळते. 2 धावा सहज रीतीने कंप्लीट. तर स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर आतापर्यंत 19च्या घरामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 2 विकेट, मात्र लॉस ऑफ द 2 विकेट. तर संकेतला अजून 3 षटकार डोकावे लागतील. तर संकेतच्या नावावरती तब्बल त्यांच्या वडिलाकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. पैशांचा पाऊस, तब्बल पैशांचा पाऊस मैदानावरती पाहायला मिळतोय. तब्बल 5000 रुपयाचा मानकरी ठरेल संकेत. म्हणजे आजचा दिवस त्याच्या नावावरती, आजचे पैसे मात्र त्याच्या नावावरती होतील. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हाफ ट्रॅकर होता. सरळ बॅटने खेळला. इथे कुठेतरी चुकी झाली. दुर्गेश स्वतः जातोय जेल खाली आणि कोणतीही चुकी होणार नाही. लागलाय तिसरा धक्का. संकेतची खेळ समाप्त. DJ अद्वय. कमी आहे. तर नवीन फलंदाज पुराणा चावल मैदानामध्ये उतरत आहे. काका काका म्हटलं तर अर्थातच 40+
खेळाडू म्हणून ओळखलं जाणार आहे. मात्र अनुभव खूप आहेत या खेळाडूकडे, अनुभव घेत आलाय हा खेळाडू. मात्र खरंच काका मैदानावरती अजूनही देखील 40+ झाले तरी तितक्याच वेगाने गोलंदाजी आपल्या संघासाठी करतात. मात्र सकाळी पाहायला गेलं तर तब्बल 6 चेंडू हाताळले. मात्र कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाने चूक केली, तिथे बाउंड्री गेली. नाहीतर काकांची गोलंदाजी मैदानावरती पाहिली तर कुठेतरी सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती केली. खरंच कौतुक करेल. आता मात्र फलंदाजीसाठी आलेत तर कुठेतरी बॅड लक पाहायला मिळालं. एक फेवरेट प्लेयर मात्र सुनील साळगावकर सारखा फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने बरडला आणि कुठेतरी कमी स्कोर मैदानावरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्ग वरती. इथे मात्र काकांच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून जातोय. आउटफील्ड कुठेतरी खराब असल्यामुळे एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र काकांनी नाकारलाय कारण 40+ झालायत आणि मात्र कुठेतरी धावायला येत नाही आहे. तर एकच धाव असेल तर कुठेतरी आपण पाहायला गेलं तर क्रिस गेलची आठवण करून देत आहेत काका आपल्याला. एकच धाव मात्र मैदानावरती तो देखील खेळाडू. तर सायकेनला हेमंत, नॉन सायकला काका आहेत. पारितोषिक होतं एका बाजूला सचिननी लावलं होतं तर एका बाजूला त्यांच्या भावानी लावलं होतं. मात्र कुठेतरी संधी घेता येत नाहीये. खेळ बाकी असेल तर सायकेनला अजून एक मोठा फटका मारावा लागेल. अजून एक तोच फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली, फलंदाज बाद होतोय. मात्र तू देखील मला षटकार मारू शकतो तर मी देखील तुला तंबूच्या दिशेने भरवू शकतो असं गोलंदाज मैदानावरती सांगून देतोय, उत्तर देतोय आणि फलंदाज बाद. हेमंतची खेळ समाप्त झाले. किरण सरांनी संध्याकाळचं वातावरण पुन्हा एकदा काका. इथे मात्र काकांना मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू निर्धाव जातोय. तर गोलंदाज आपण मैदानावरती पाहायला गेलं तर प्रणय येतोय गोलंदाजी मार्क वरती. राजा मात्र त्याच कुठेतरी सुनील साळगावरची झेल पकडली त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर टाकायचा होता मात्र कुठेतरी दिशा भरकटल्या. चेंडू निर्धाव जातोय. पंच आपल्यापर्यंत होत आहे तर दोन्ही समांतर वाईट चेंडू टाकलाय. आतापर्यंत पाहायला गेलं तर एक चेंडूचा खेळ झाला आणि हा वाईट चेंडू. तर स्कोरबोर्ड आतापर्यंत पाहायला गेलं तर आपण 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. इथे मात्र मोठा फटका आला. इथे मात्र काकांच्या बॅट मधून एक मोठा धमाका. चेंडू जातोय मस्तक पे दस्तक. बिग 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 षटकार. A1 नको मोठा फटका खेळायचा होता मात्र तर विनंती असेल डगआउट मधून जास्त आवाज करायचा नाहीये. आयोजकांनी आम्हाला पर्यंत विनंती कळवलंय डगआउट मध्ये जरा जास्त आवाज करायचा नाहीये. पुन्हा एकदा सरळ बॅटनी गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. आउटफील्ड कुठेतरी खराब आहे आणि ते मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो झाला. एक धाव कंप्लीट झालाय. कुठेतरी काकांची मूर्ती लहान आहे पण मात्र कीर्ती महान असेल कारण तो टप्प्यामध्ये चेंडू भेटला आणि डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि स्कोरवर पाहतोय आपण आतापर्यंत 34. मात्र सुनील सावळगावकर आउट झाल्यानंतर सारांश आउट झाल्यानंतर देखील 34 धावांवरती आकडा आहे. 34 धावा. आतापर्यंत संकेत देखील आउट झाला कारण संकेतच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका पाहायला मिळाला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 21 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेलं. मात्र कुठेतरी मोठे 3 एक्के संघाच्या बाहेर आले. पुन्हा एकदा संभाजी लेफ्ट हँड बॅट्समन मात्र इथे मात्र बॅटची हिट घेतली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव कंप्लीट झाल्या आणि काकांना माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक आपल्या बॅटमधून एक मोठा धमाका आलाय तर अजून एक येईल का. मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवले.
तर स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 35च्या घरामध्ये 35 तर आयोजकांकडून विनंती आली चेंडू टाकताना ओरडायचं नाही डगाडून पॅनल्टी सामोरं जावं लागेल विनंती असेल तर काकांच्या बॅटमधून एक मोठा धमाका आल्यानंतर पहा एक एन्जॉय मात्र प्रेक्षक करतायत काकाची फॅन फॉलोईंग खूप आहे कारण काकांचं नाव घेतलं तर अर्थातच एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो सरळ बॅटने खेळला आहे आणि चेंडू हवेमध्ये कुठेतरी चुकीचा शॉट आपल्याला खेळताना पाहतोय इथे मात्र चुकी केली आहे क्रिकेटमध्ये वारंवार सूचना करत असतो कॅचेस विन द मॅचेस आणि सहजरितेने एक धाव कंप्लीट झाल्या आणि दुसऱ्या धावेवरती मात्र कुठेतरी रनआउट झालाय आणि धावफलक पाहायला गेलं तर आतापर्यंत घ्यायचा 36 धावा झाल्या 37 धावांचा एक मोठा पाठलाग करायचा असेल तर कुठेही जाऊ नका फक्त मायक्रोफोन वरती एक पाटण तालुक्याचा गोड आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचेल तर आता मी इथेच थांबतोय तेजस कदम आपल्या पर्यंत येतील मुंदुळकळे प्रीमियर लीग 2022 वर्ष दुसरे पर्व दुसरे एका बाजूला हॅलो हॅलो तर आपण पाहतात एका बाजूला पवार वॉरियर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतात समायरा फायटर्स तर समायरा फायटर्सच्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलं होतं टॉस जिंकून तर 37 धावांचं आव्हान असेल 36 धावा मात्र पहिल्या पर्वामध्ये काढण्यात यश आलं आणि 30 चेंडू 36 धावा आता मात्र 30 चेंडू 37 धावांचं आव्हान विजयासाठी दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते सलामीचे फलंदाज आपण पाहतात एका बाजूला दुर्गेश तर दुसऱ्या बाजूला इंद्रजित तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील साळगावकर बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला बॅटल पाहायला भेटते बिग बॅटल तर विनंती असेल जे प्रेक्षक बाउंड्रीच्या तिथे बसले त्यांनी विनंती असेल आपण बाहेर बसायचं आहे विनंती असेल आपण जवळ बसायचं नाही बाउंड्री लाईनच्या तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पहिला चेंडू दुर्गेश याला काही समजला नाही
तर उद्याच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला विश्वनाथ विरुद्ध के स्पोर्ट्स ए संघ. विनंती असेल उद्याच्या दिवसातील पहिला सामना 8 वाजता खेळवला जाईल. गोलंदाजी मार्कवर सुनील. काय गोलंदाजी करतो. चेंडू पडल्यानंतर आत आला. नक्कीच इनस्विंग होताना पाहायला मिळाला. पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झाला आणि अयशस्वी फलंदाज पाहायला मिळतोय. दुर्गेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोठे ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु अयशस्वी. खाली बसतोय परंतु चेंडूला मात्र सीमापार पाठवण्यात अयशस्वी. काय गोलंदाजी करतोय. फलंदाजाच्या भावनाशी खेळताना पाहायला मिळते गोलंदाज सुनील साळगावकर. दुर्गेश याला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. निर्धाव चेंडूंमुळे दबावाखाली फलंदाजी करावी लागते की काय. पूल करण्याचे प्रयत्न करतोय परंतु प्रत्येक वेळेला अनसक्सेसफुल पूल होत आहेत. कुठेतरी एकच फटका मात्र झटका देतो दुर्गेश याला. तर शेवटचा चेंडू जर निर्धाव आला तर या प्रीमियर लीग मधलं मुंद्रुळ कोळे प्रीमियर लीग मधील पहिली मेडन ओव्हर पहिलं निर्धाव षटक येईल का. शेवटचा चेंडू 5 निर्धाव चेंडू. दुर्गेशाला काही समजलं नाही. चेंडू काय गोलंदाजी केले. नक्कीच खराब असं क्षेत्ररक्षण मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 मधली पहिली मेडल ओव्हर पाहायला मिळाली असते परंतु खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लवकरात लवकर तसेच फील्ड रेस्ट्रिक्शन चेंज करायची नाही विनंती असेल आपल्यामुळे विलंब होतोय. अमोल काका नक्कीच षटकार ठोकला होता फलंदाजीमध्ये परंतु गोलंदाजीमध्ये जादू करावी लागेल. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. काव कॉर्नरच्या रिजन मध्ये फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. धाव फलकावरती ऍड होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावर. नक्कीच पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळत असताना सुनील साळगावकर या गोलंदाजाने एक धाव खर्च केली. नक्कीच 24 कॅरेट खरं सोनं पाहायला मिळतं या संघाचं. काय गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर ना चेंडू खाली राहतोय. खाली राहिल्यानंतर निर्धाव पाहायला मिळतोय आणि निर्धाव पाहिल्यानंतर फलंदाजावरती मात्र प्रेशर निर्माण करताना पाहायला मिळतोय. प्रेशर क्रिएट करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर काका. मोठा फटका खेळलाय जरूर. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी हा दबाव. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता खोदून काढला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावेल का फलंदाज परंतु थांबवले दुर्गेश याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा फटका दुर्गेशच्या बॅट मधून. चेंडू जातो सीमारेषा पार. हा येतो
सुंदर असं संगीत पाहायला मिळतंय. पुढील चेंडू सुंदर असा फटका जरूर केलाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. नक्कीच इंद्रजित याला 101 रुपयांचा कॅश प्राइज मिळताना पाहायला मिळेल. कारण की आले ना मागील षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज दादासो डेब साहेबांकडून मात्र जमा झालंय. तर जशी इनिंग ब्रेक होईल तसं ते मिळेल. तर धावसंख्या पाहायला गेलं तर 2 षटक समाप्तीनंतर 16 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट, बिनगडी बाद 16 धावा 2 षटक समाप्तीनंतर. नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुनील साळगावकर. या पार प्लेचं निर्णायक षटक हाताळत असताना मात्र एक धाव खर्च करून 5 निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू देखील निर्धाव होता, परंतु कुठेतरी यष्टीरक्षक आणि सेकंड स्लिपचा खेळाडू कुठेतरी चुकी केली. चुकी केल्यानंतर एक धाव मिळाली. नाहीतर या प्रीमियर लीग मधील पहिली मेडन ओव्हर झाली असती. परंतु आता मात्र राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं पहिला चेंडू. नक्कीच पूल केलाय. बैठी शॉट पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. डीप मिड विकेट रिजन मध्ये 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला जातोय. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज दुर्गेश. काउंटर अटॅक करताना पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र अयशस्वी फटका पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश येते. धावफलक 1 पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. काय गोलंदाजी करतोय. फलंदाजांना मात्र शांत संयमी खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरतायत. आता मात्र 16 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नक्कीच मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकी झाल्यानंतर मात्र एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न झाला असता, परंतु थांबवले गेले दुर्गेश आणि इंद्रजित याला. सुंदर असं कॉलिंग कम्युनिकेशन पाहायला मिळतोय. संपर्क आणि संवाद दोघांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर फलंदाज दुर्गेश. मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. परफेक्ट टायमिंग, प्रॉपर लँडिंग. 6 धावा. तीन षटकार 3 चेंडूंवर ठोकले तर राजू रोडे सरांकडून 1000 रुपये 1 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच संधी हुकताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा काय असेल नक्कीच फलंदाज सुखरूप असेल. एक धाव पूर्ण करण्यात यश आलंय. षटक समाप्ती होते. 3 षटक
9 धावा 12 चेंडू 4.50च्या सरासरी धावसंख्या मात्र सर करायची आहे. नक्कीच पूर्णपणे सामन्यावरती पकड निर्माण केले, सामन्यावरती वर्चस्व स्थापन केले, पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करते, विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे, विजयाच्या शिडीवरती उभा आहे संघ. नक्कीच फलंदाजाला फसवण्यात यश आलंय. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. डायरेक्ट हिट असतं तर नक्कीच फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, परंतु आता एक धाव पूर्ण होते. धाव फलक 29 या आकड्यावर 29 रन्स. आता मात्र 8 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू गोलंदाजी मार्कवर आदर्श फुलटॉस चेंडू आहे. नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक नसेल. काय फटका खेळलाय पुन्हा एकदा ताकद नजा